नमस्कार सर्वांना। आषाढी अमावस्या कधी आहे? दर्श अमावस्या ही आपण त्याला म्हणतो, तर ती कधी आहे, त्यानंतर त्याचे महत्त्व काय आहे आणि या दिवशी लहान मुलांना का ओवाळलं जातं याची कथासुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। आषाढी एकादशी गेल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते श्रावण मासाचे। श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आषाढ अमावस्या येते, त्याला आपण गटारी अमावस्या, आषाढी अमावस्या, दर्श अमावस्या किंवा दीप अमावस्या सुद्धा आपण त्याला म्हणतो। गटारी अमावस्या हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो। या सणाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व देण्यात आले आहे। या सणाला मेजवानीचा, उत्सवाचा आणि एकत्रित मिळून साजरा करण्याचा दिवस म्हटला गेलेला आहे। या अमावस्यानंतर पुढील महिनाभर श्रावण मास सुरू होतो। या काळात अनेक जण मांसाहारी पदार्थ खाण्यास टाळतात, त्यासाठी या अमावस्याला नॉनव्हेज प्रेमी मांसाहारी पदार्थांवर ताव मारताना दिसतात। गटारी अमावस्या ही आषाढ महिन्यातील अमावस्या साजरी केली जाते। पारंपरिक मराठी महिन्यात अमावस्या हा शेवटचा दिवस मानला जातो, म्हणून जाणून घेऊया की गटारी अमावस्येची तिथी, महत्त्व आणि पूजा काय करायचं आहे, त्याची पद्धत काय आहे। तर आषाढी अमावस्या तिथी तुम्हाला सांगते। गटारी अमावस्या ही आषाढ अमावस्येला साजरी केली जाते। या दर्श अमावस्या असेही आपण म्हणतो। यंदा ही तिथी 4 ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे। या दिवशी दिवे लावून श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी केली जाते। श्रावण महिना पवित्र असल्याने दिव्यांची पूजा या दिवशी केली जाते। या दिवशी आपल्याला दिवे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे आणि या दिवशी दिव्यांची पूजा करायची आहे। आषाढी अमावस्येचा शुभ मुहूर्त काय आहे? तर आषाढी अमावस्या ही 4 ऑगस्टला 2024 रोजी आहे। या दिवशी रवी पुष्य योगाचाही योगायोग तयार होत आहे। या दिवशी लोक झाडांची, दिव्यांची पूजा करतात, तसेच दान करून पितरांची देखील पूजा करतात। 3 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:50 अमावस्या तिथी ही सुरू होणार आहे आणि 4 ऑगस्ट 2024ला दुपारी 4:42 ही तिथी संपणार आहे आणि 5 ऑगस्टपासून श्रावण मास सुरू होत आहे। तर या दिवशी स्नानाचा आणि दानाचा शुभ मुहूर्त हा पहाटे 4:20 पासून ते 5:02 आहे। त्यानंतर अभिजित मुहूर्त हा दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 12:45 आहे। त्यानंतर रवी पुष्य योग हा सकाळी 5 वाजल्यापासून म्हणजे 5:44 पासून ते दुपारी 1:26 आहे। त्यानंतर आषाढी अमावस्येचे महत्त्व तुम्हाला सांगते। आषाढी अमावस्येला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते। या दिवशी भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते। तसेच या दिवशी श्रीकृष्णांसह शिवांची पूजा केली जाते। आषाढ अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते। या दिवशी पितरांची पूजा करण्याची परंपरा आहे। पितृतर्पण, पिंडदान आणि गायत्री पाठ यांसारखे विधी या दिवशी आपण करतो। या दिवशी केलेल्या पूजनाने आपल्या पितरांना सद्गती मिळते, पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। तसेच या दिवशी दिव्यांची पूजा तर आपण करतोच, पण लहान मुलांना ओवाळण्याची देखील या दिवशी प्रथा आहे। तर भारतीय संस्कृतीत दिव्याला, वातीला, ज्योतीला फार महत्त्व असते। भारतीय संस्कृतीत सांगितलेले योगसुद्धा प्राणशक्तीशी निगडीत आहे आणि या प्रणालीला प्राणज्योत म्हटले जाते। हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते। त्यामुळे दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे। म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते आणि जे वंश उजळून टाकतील असे ते मानले जाते। तर त्याची कथा तुम्हाला सांगते काय आहे। यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेला कालिया नागाला
अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले. त्यावेळी यशोदेसह सर्व सुहासिनींनी गोपाळकृष्णांची दिव्यांनी आरती केली. आणि तसंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळो अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. हा प्रसंग आषाढी अमावस्येला घडल्याने या दिवशी दिव्यांची आसमत निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटले जाऊ लागले. तर लहान मुलांना का ओवाळता? प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं. त्याप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते. आमचे मुलंही भविष्यातले जबाबदार नागरिक असावेत, त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार हा विधी आहे. या संबंध कृष्ण कथेत दिलेला आहे. म्हणून आपल्याला आपल्या मुलांना आषाढी अमावस्येच्या दिवशी कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे. आपल्याला एक ताट करायचं, जसं आपण भाऊबीजेला करतो किंवा रक्षाबंधनच्या वेळेस करतो तशा प्रकारे आपल्याला ताट बनवायचं आहे. त्याच्यामध्ये कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि त्या दिव्याने आपल्याला आपल्या लहान मुलांना वंशाच्या दिव्यांना ओवाळायचं आहे. मग फक्त मुलांनाच ओवाळायचं का? तर असं नाही. जर तुमच्या घरात लहान मुली असतील तर तुम्ही लहान मुलींनाही यांनी ओवाळू शकता. तसेच तुमच्या घरात जेवढे घरामध्ये दिवे असेल त्यांना या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि या दिवशी त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, त्यानंतर एखादं फूल व्हायचं आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. आमचंही आयुष्य असंच अंधकाराकडून निघून उजाडाकडे जाऊ दे आणि आमच्याही जीवनातील संकट दूर होऊन आमच्याही आयुष्यात एक नवीन उमेद येऊ दे किंवा आमच्याही आयुष्याला एक चकाकी येऊ दे. तर त्याच प्रकारे आपल्याला दिव्यांची पूजा ह्या दिवशी करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे. तर ही होती छोटीशी दीप अमावस्याची माहिती. तर कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.